मी श्रद्धांजली अर्पण करतो। आम्ही सगळे आमदार पूर्णपणे बीड जिल्ह्याच्या जनतेशी सोबत आहोत। तुम्हाला माहित असेल आम्ही विधानसभेतही आवाज उठवलाय, विधानसभेच्या बाहेरही आवाज उठवतोय, रस्त्यावरही आलोय, रस्त्यावरही येणार आहे। काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत। ज्या पद्धतीनं संतोषला मारलं गेलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, सर तुम्ही आता हालचाल न करू, इतकी क्रूरता आजपर्यंत कधी ऐकायला वाचायलाही मिळाली नाही। इतक्या क्रूर पद्धतीनं संतोषला मारलं गेलं, तितक्याच पद्धतीनं यांनाही फासावर लटकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हे तुम्हाला मी सांगायला हवंय। हा आक्रोश काही बीड जिल्ह्याचा नाही, हा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला आक्रोश आहे। आणि मी या निमित्तानं सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारला सांगू इच्छितो, या आरोपींना लवकरात लवकर अटक नाही झाली तर हा संपूर्ण आक्रोश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, उद्या लातूरला, धाराशिवला, जालन्याला सगळीकडे जाणार आहे। आणि ज्या पद्धतीनं कोपर्डीचे मोर्चे निघाले घटनेनंतर, तसे मोर्चे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात निघतील, हा इशाराही या निमित्तानं मी देणार आहे। आम्हाला संतोषच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। आणि त्या मागणीसाठी मी खास लातूरवरनं आज आपल्या आक्रोश मुक्त मोर्चामध्ये आलोय। या निमित्तानं सगळी मंडळी मंचावर आहे। हा मोर्चा काही कुणा पक्षाचा नाही, कुणा जातीचा नाही, कुणा धर्माचा नाही, हा मोर्चा आक्रोशित पीडित जनतेचा मोर्चा आहे। आम्ही सुद्धा तेवढेच आक्रोशित आहोत जितके आपण आक्रोशित आहोत। म्हणून या निमित्तानं एवढंच सांगेल, 2-3 मिनिटाचा वेळ आम्हाला दिलेला आहे। या निमित्तानं मी देशमुख कुटुंबियांनाही आश्वस्त करू इच्छितो की आम्ही तुमच्या पूर्ण ताकदीनं पाठीशी आहोत। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर या मुख्य आरोपीला, जे कोणीही असतील, किती मोठे असतील, आणि कराड असतील, आणखी कोणी असतील, या सगळ्यांना अटक व्हायच्यावर राहणार नाही। आणि यांना अटक नाही झाली तर असा मोर्चा पुन्हा लातूरलाही होईल, पुन्हा बहादूरलाही होईल, हे आश्वासन तुम्हाला या निमित्तानं देतो। आणि सगळ्यांनी आणि या निमित्तानं सरकारने या मोर्चाची दखल घ्यावी एवढं निमंत्रण देतो, विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।